विठ्ठल आवडे प्रेम भाव। एखादा म्हणेल महाराज हे काशीहून आलेत, हे केदारनाथहून आलेत, हे रामेश्वराहून आलेत, आधी करून हे उज्जैनहून आलेत, अगोदर कुठले कुठल्या देवतेचे दर्शन घेऊन आलेत आणि तुम्ही तर पंढरपूरचं महत्व सांगता। तुकोबाने असं म्हटले नाही काशीला जाऊ नका, असं म्हटले नाही रामेश्वरला जाऊ नका, पण या अष्टादश संतांचा भाव हा इतका गोड आहे आणि हा गोड भाव झेलण्यासाठी तितकं मनही गोड लागतंय, तितकं अंतकरणही गोड लागतंय। हा संतांचा गोड भाव मोजण्यासाठी सत्यलोकाचा मालक विधाता ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, इतका संतांचा गोड भाव आहे। काय उद्देश असेल तुकोबारायांचा की पंढरपूरला जाण्यासाठी का सांगतात? त्याचं कारण आहे, काशी सर्वांना शक्य नाही। आता काळ बरा आलाय, आता काळ बरा आहे, शक्यतो बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आदला भरपूर आहे, पण 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी 50 रुपये सापडत नव्हते, तर काशी शक्य आहे करणं, शक्य आहे चारधाम करणं। मग काही लोकांच्या अंतकरणात अशी ती शंकेची गाठ होती, माझे चारधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, मला माणसाचा जन्म देवानं दिलाय पण मी चारधाम केलेच नाही। आणि तो जात 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 एके दिवशी त्याची आयुष्याची मर्यादा संपायची, त्याची लोकातली यात्रा संपायची, त्याच्या अंतकरणात ती गाठ, ते शंकेचं बिरडं तसंच राहायचं। आणि गाठी शक्यतो तशा नाही राहिल्या पाहिजे, एक तर डॉक्टरकडे जाऊन कापून घ्यायच्या, गाठी घातक असतात, नाही तर त्या तशाच ठेवल्यानं मग त्या दुसरं रूप दाखवत असतात। मग कोणत्याही गाठी, शंकेच्या गाठी असू, अंगावरल्या गाठी असू, कोणत्याही संकल्प विकल्पाच्या काय गाठी असतात त्या जागच्या जागेवर फुटल्या पाहिजे। आणि या अष्टादश संतांनी विचार केला, यांच्या अंतकरणामध्ये बाकीच्या तीर्थक्षेत्रावर जाण्याचा जो भाव आहे आणि तो घडत नाही, गरीब माणूस आहे, शक्य नाही। बरं ते काय असे महिन्यात 2 महिन्यात पायी गेल्यावर होत नाही, तर शक्य नाही ना ते। आता नर्मदा परिक्रमा करायची तर जोरात चालणाऱ्या माणसाला 90 दिवस लागतात, जरा स्पीड न चालणाऱ्या माझ्यासारख्याचं आता पोटाचं काशीफळ झालंय। आता मी गण वय कमी आहे पण मी चलन कसा इतका जास्त, मला बरोबर 4 महिने लागतील, 3 चोक 12 म्हणजे 120 दिवस लागतील, माझ्यापेक्षा देवी चालणाऱ्याला 6 महिनेच लागतील। हो, हे शक्य आहे का? आता कोणाची कांद्याची लावगड आहे, कशाची छाटणी, अंगूर द्राक्षाची छाटणी, पहिली छाटणी, दुसरी छाटणी, आमकं छाटणी, शक्य नाही ना हे जाणं। मग काहीकडे पैसे आहेत पण वेळ नाही, काहीकडे वेळ आहे पण पैसे नाहीत, काहीकडे दोन्ही आहे पण शरीर साथ देत नाही। पैसे येतं, वेळही भरपूर आहे पण शरीर साथ देत नाही, काय करावं? मग अशा लोकांच्या अंतकरणात शंकेचं बिरडं होतं, शंकेची गाठ होती, शंकेचं गाठोडं होतं, विठाला विठाला विठाला। मग करावं काय? मग ह्या लोकांच्या मनात असा भाव असेल, आपण चारधाम केले नाही, मग करायचं काय? तर तुकोबाराने सांगितलं, बाबा रे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकदा पंढरपूर केलं रे केलं की सगळे धामच झाले। 349 गंगा येतात, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीची जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीची जाण कीर्तनातला डहाण्या वाघ। किती 5 कुठल्या? काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, 5 वेळेला काशीला जाणे, द्वारकेला 3 वेळेस जाणं, ते पंढरपूरला एकदाच। क्या बात।
राग येऊ देऊ नका, मी थोडा स्पष्ट वक्ताय विठ्ठलांना. फार तुम्हाला राग आला तर दुसऱ्या बार बोलवायचं नाही, नाही बोललं तरी हरकत नाही. मालकानं पोटापुरतं दिले काय तानी, आणि तुम्ही दिलेलं जर नाही पचलं तर जळून जाईन. त्याच्यामुळे तुमच्या देण्याची अपेक्षा तरी काय करायची, पण खरं बोलायचं माणसं. एकदा काशीला गेलेले म्हणले मी कपात चहा पित नाही. एकदाच गेला काशीला, एकदाच. बंद करा अण्णा जगताप काका, एकदाच गेला ती, एकदाच विठ्ठलांना, एकदाच म्हणे मी कपात चहा पित नाही. काय होतं कपात चहा प्यायला होतो? घोरपडी सोडित नाहीस ना तू, नालाय का? तू काशीला गेला म्हणजे मालकरी थोडाच झालास. नाही म्हणे मी काशीला गेलो, लग्नातलं खात नाही. कशाचं खातो? मसनवाट्यात खातो का तू? काय नियम सांगतील, बापरे बापरे बापरे. कोण कोणाला नियम सांगायले? खाल परवा इकडच्या तिकडच्या जडीबुट्या देणारा तो यमडीला शिकवायलाय. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही. नको पिऊ, तू बुटात पी. तू ज्याच्या संग काशीला गेलास त्याचे पैसे दिले नाहीस ना तू, त्याची आशी काशी केलीस, आणि तरी मग तुम्ही काशीला गेलो. राग येऊ देऊ नका 16 लोकांना, मी तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही जे बाकीचं बोजा डोक्यावर घेतलाय का, हे गठुडं बोकांडीवर घेतलंय ना, हे गठुडं बोकांड मोडीत असते. हे पहिलं उतरा, याच्याकरता सांगतोय तुम्हाला. तप करून वाढविला अभिमान. अभिमान नाही तर काय, मी लग्नातलं खात नाही, होम झाल्यावर खात नाही पुन्हा. होमाच्या आधी खातो म्हणजे होम झाल्यावर स्वयंपाक गार होतोय ना, म्हणजे गरम गरमच हाणतो बोक्या. हो, मला वाटतं यायला सांगणाऱ्या यायलाच रुमण्यानं हाणाव, यायचा दोष नाही. यायला हे सांगतोय कोण नालायक. माझी त्याची एकदा भेट हो, त्या हराम खोरायची सोयच पाहतो. विठाला तिथे गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत. जे जे काशील गेले त्यांना नियम माहित आहे. गयवरचा नियम वेगळा आहे, काशीतला काही नियम वेगळा आहे, पशुपतीनाथाचा नियम वेगळा आहे, केदारनाथाचा नियम वेगळा आहे. एका ठिकाणी लोणी लावा लागते पाठीला, का तिथं नोरी लावा लागते? द्वापार युगात अर्जुनानं त्याच ठिकाणी गदा मारली होती. ते रूप घेतलं होतं विश्वनाथाने वेगळं, त्या जाग्यावर गदा मारली म्हणून तिथं अर्ध शरीर पशुपतीनाथ म्हणून तिथं लोण्याचा लेप असतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. काशीत गेल्याच्या नंतर दोघं नवरा बायको जर गेले असतील, तुम्ही इथे केला न केला मला काय माहित नाही, मी पण पुराणानुसार सांगतो. बायकोला मांडीवर बसवावं लागतंय अन्न. हो ना जगताप काका, बसवावं लागतंय. ती वय किती त्याचा विचार करायचा नाही. 1 मिनिटापुरतं का पण बशीन, त्याच्यापेक्षा नवऱ्यापेक्षा बायको जड असली तरी हरकत नाही, पण बसवावं लागते. हो, मग वेणीदान करायचं. शास्त्र आहे त्याच्या पाठी, मग पुराण आहे. शास्त्र म्हणण्यापेक्षा पुराण आहे. वेणीदान करावं लागते. हे सगळे नियम आहेत. मग हे सगळं केल्याच्या नंतर विश्वनाथाची आपल्यावर कृपा. वा, आलात तुम्ही, नियमात आहेत तुम्ही, आमच्याकडे आलात त्याबद्दल काही दुमत नाही. वा, धन्यवाद तुमचं. पण एक म्हणे का मी एवढ्या 5 वेळेला काशीला गेलो, यात्रा 5दा केल्यावर सफलता झाली, पूर्णत्वाला नाही. मग पूर्णत्व माणसाचं कुठं साधलंय? मला मोक्ष पाहिजे. तुम्ही 1000 वेळेत जरी काशी केली तर मोक्ष भेटू शकत नाही. काशीत मोक्ष मिळण्यासाठी मरावंच लागतंय. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, वेचे लागे शरीर ते गावी. मरावीच ना म्हणजे मरावं लागतंय, मेल्याशिवाय मोक्ष नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही काशीला गेलो ते निरर्थक नाही, फायदा आहे, पुण्य आहे.
पुण्यावचन सकल स्थितां तीर्थराजा भयो धर्मदंडेन तिकालायं पुनितो तीर्थराजायां तीर्था प्रसन्नो भयो जयो प्रसन्नस्ता भयव्यापः पुनितो सर्वशास्त्राणां तीर्थराजो दर्शयामी. त्या तीर्थाचं दर्शन घेतलं की तो पुण्यकाल तुम्हाला प्राप्त होतो, त्याबद्दल दुमत नाही. पण काही गोष्टी काही ठिकाणी मागायच्याच नाही. संन्याशाच्या आश्रमावर लुगडं कसं काय मागायले? त्यालाच बायको नाही ना. संन्याशाला तुम्ही लुगडं कसं काय मागता? एखाद्याला जेवायला मागा, ते एखाद्या भक्ताला सांगून तुम्हाला जेवायला देतील. लुगडं कसं देतील ते? मग काही तीर्थाच्या ठिकाणी काहीच गोष्टी मापात आहेत, ते तितकंच मागायचं. मोक्ष काशीत मागायचं नाही. हो, सांगताय कोण माहितीये का? हे दोन्ही देव वेगळे नाहीत बरं का. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा. हरिहरा भेद नाही नका करू. आणि ज्ञानोबा आहे विष्णूचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ते ज्ञानोबा आहे सांगतात. तिथं मेल्यावर मोक्ष आहे, तिथं दुसरं काही मागा पण मोक्ष मागू नका काशी. हो, बरं कोण ज्ञानोबा आहे? या ज्ञानोबा रायचे बंधू होऊन जन्माला आले शंकर. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, 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 स्वामी निवृत्ती दातार. प्रत्यक्ष भगवान शिवशंकर म्हणजे निवृत्ती दादा होते. हो, महाराज काशी घडली नाही, तुकोबराय म्हणले नाही घडू द्या. जगन्नाथपुरी नाही घडली, नका घडू द्या. रामेश्वर नाही घडलं, नका घडू द्या. द्वारका नाही घडली, नका घडू द्या. केदारनाथ नाही घडले, नका घडू द्या. काळजी करू नका, फक्त तुमच्या अंतःकरणातलं शंकेचं गठुडं फोडून टाका. म्हणले महाराज कसं फुटन हो? सप्तपुऱ्या, चारधाम, मोक्ष हे सगळं सांगितलंय नाही. मोक्षपुऱ्या 350 गंगा सांगितल्यात आणि तुम्ही म्हणता शंकेचं गाठोडं फोडून टाका. महाराज म्हणतात मी सांगतो तुम्हाला फोडून टाका. हे 349 तीर्थ ही पंढरपुरातली चंद्रभागा पाहिली कीच घडते. चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. हे बाळू सांगायला का गिरगावचा? शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी. सकळ तीर्थ माझ्या काळी, सकळ तीर्थ
दर्शन झाल्यावर सगळे तीर्थ एकाच वेळेला घडतात असा बाळू सांगत नाही गिरगावचा. आणि मी सांगितलेलं पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता तुम्ही? काय येडे माणसं आहेत का कोणाचं ऐकायला? शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी. दुपारच्या वेळेला हे सगळे तीर्थ माध्यानाच्या वेळेला पंढरपूरला येतात. करीती आंघोळी वंदिती चरण. पुंडलिकरायाच्या बाजूला स्नान करतात, तिथं नमस्कार करतात. कोण? 349 गंगा. हो 349 भारतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात. ती गंडकी सुद्धा दुपारी रोज पंढरपूरला येते तितक्या वेळापुरतं. म्हणून गंगेवर स्नान करत असताना पर्वणी पाहत असते. पर्वणी आपण काय माशेन मगरन खेकडेन झिंगेन बोंबील नाहीत. कव्हा झाला डुबायला तीर्थे काळे देती दान. हो म्हणून पर्वणी सांगत असते. तेव्हा काही इतके येडपट आहेत माई लायकी नाही त्यांना म्हणायची. पण मला बशील ना तुम्ही इथं मग 2 घंटे बोलणार ना मी विठ्ठलांना बोलणार मी. इतके येडपट एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 2 वाजताच आंघोळ करायची. आंघोळ करून आली की लगेच पप्याची माय चपात्या टाकी ती 9-10 रातच्या 3ला आणि 3:30ला गाडीत बसतेत आणि बार्शीच्या पुढे द्वादश सोडित. नालाय का त्या बापाची जहागिरी आहे का ती? पर्वकाळ द्वादशीचा पहाटा असतोय. आपल्याला इतकी गडबड आहे ना, इतकी आपली पप्याची माय दाड आहे ना, त्या साली जाऊच नको तू सोमळ्या पंढरपूरला. हो नाही तर ज्या वर्षी गेला त्या वर्षी पप्याच्या माईला म्हण मला लय ताण देऊ नको, मी द्वादशीचं ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करून द्वादश पंढरपुरात सोडून येतो. असा बार्शीत आणि येरमाळ्यात कुठं द्वादशी सोडू नको कोंबड्यान दाणे खाल्ल्यावानी. नालायक पण आहे ना, शास्त्र आहे त्याच्यासाठी. अहो एका साधूनी अपरात्री गंगेला बाटवलं. एका साधूनी अपरात्री गंगे स्नान केलं तर गंगेनं शाप दिला तुझी पत्नी बाटल. आणि खरंच त्या साधूची पत्नी बाटली. जगात 1 नंबरची सुंदर होती अहिल्या. वरच्या राजानं नालायकपणा केला आणि तिचं शरीर बाटिलं. म्हणून काही शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. मतितो पुराणो भयो व्याप्ती शास्त्रो उचितो बयाम वेदा मंडितो सकलो ऋषियाम गणो पुनिता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? काही आपलं सकुबाईन केलं की द्वारकाबाईन केलं, सकारामजीन केलं की तुकारामजीन केलं. आपली जागिरी का काही बी करायला आहे? अद्याप नाही. शास्त्र आहे त्याच्यासाठी. या सर्व गंगा माध्यान काळाला दुपारच्या वेळेला पंढरपूरला येतात. मग तुम्ही आम्ही सगळे जातो. मी रामेश्वर 9 वेळेत झालं माझं रामेश्वर. मी 9 वेळेस स्नान केलं. मी पवित्र आहे का? मी काही ना काही चुका करतो का नाही? मी संसारातला दास आहे. त्याअर्थी संसारात काही ना काही चुका होत असतात आणि चुका झालेला माणूस हा माळका असतो. मग मी रामेश्वरात स्नान केलं, 21 कुंडाचं स्नान केलं. आता त्या तीर्थानं मला पुनीत केलं असेल, पण मग पाप त्या तीर्थावर पडलं. मी द्वारकेला गेलो, तिथेही समुद्राच्या 3 स्नान केले. मी गेलो एकदाच, पण आंघोळी 3 केल्या. मुद्दाम थांबलो. हो तुम्ही सांगितल्यानुसार 3 भोवतालून फिरून याचं मुक्कामाला तिथंच शिव सोडायची पुन्हा याचं, म्हणजे असं आपलं अभंगासारखं वागायचं. 3 स्नान केले. माझं पाप पडलं का नाही? मी पुण्यवान आहे का? काही ना काही घडतंय ना पाप. प्रभू जरी झाला संसाराचा दास, अहो देव संसारात पडल्यावर त्याच्या अहो संन्यासी केल्यावर बी पाप झालं. हो भगवान वामनाच्या रूपात बटू होते ना, तिथेही पाप केलं देवानं. पण भक्तासाठी केलं, त्याला खोजटपणा आलं ना, बुट्टा झाला ना देव. त्याची उंची लई थोडी झाली ना. आणि तितकं नाही, तितक्या पापामुळे 5000 वर्ष दरुजा सांभाळावा लागलाय. मग देवाची कथा तर बाळ्या कोण्या झाडाचं पान आहे. मी पण काही पाप केलं का नाही? मग तिथं मी पाप केलं, ती माझंही पाप त्या तीर्थानं मला पुण्य दिलं असेल. माझं पाप पापक शालन वितारताय तीर्थराजोत्त तेवच माझं पाप संपलं असेल काही वेळापुरतं, पण माझं पाप तिथं पडलं ना. मग आता हे तुम्ही आम्ही आंघोळ केल्याचं जे पाप आहे हे त्या तीर्थावर पडत असते. आणि त्या तीर्थानं काही केल्यानं ते पाप धुतल्यात जात नाही. त्या तीर्थाला एकमेव डॉक्टर आहे, ती चंद्रभागा. हो हे 349 जे पवित्र तीर्थ आहेत का, 349. हो 350 पैकी गंगा येते, चंद्रभागा येते. हे 349 तीर्थ मळालेले शुद्ध होण्यासाठी फक्त पंढरपूरच कारणीभूत आहे. म्हणून हे सर्व तीर्थ पंढरपूरला जातात. चला दुसरा मुद्दा आहे का, असं एक युट्यूबवर कीर्तन असेल, ते फार दिवसापूर्वी मी केलेलं.
पण ऐका ना पुन्हा, काय तीर्थाचं ऐकलं काय वाईट होत असतं का? चांगलं ऐकायचं. बाकीच्या तीर्थावर जाण्यासाठी नियम आहेत, मर्यादा आहेत, पर्वकाळ आहे, कालाचा भेद आहे, विधिनिषेधाची नियमाची प्रणाली आहे. पण पंढरपूरला हे काहीच बाधक नाही. वयाचा संबंध नाही, आश्रमाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, काय कर्म करता याचा संबंध नाही. पंढरपूरला खाटीक गेल्यावर पण पवित्र झाला. गाई कापणारा गेला पंढरपूरला, गाई कापणारा तो सुद्धा पवित्र झाला. हो, काय ताकद आहे महाराज. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? माणसं काही लोकांना उगच नाव ठेवत असते. बापाची जहागिरी नाही आपली कोणाला नाव ठेवायची. एखाद्या माणसाचा जर पाय व्यंग असेल, दिव्यांग असेल, तो लंगडा असेल बिचारा, शास्त्राने दिव्यांग शब्द वापरलाय. एखाद्या अपंग माणसाला हसण्याची लायकी आपली नाही. कारण आपण का हसायचं नाही? कारण आपण त्याचा पाय नीट करू शकत नाहीत, याच्याकरता आपल्याला हसायची ताकद नाही त्याच्याकडे. एखाद्या अंध व्यक्तीला आपण हसायचं नाही का? कारण आपण त्याला डोळे देऊ शकत नाहीत, त्याच्याकरता आपल्याला त्याची चेष्टा करायची आपली लायकी नाही. पण माणसं हसत राहते. एक किलिंबे होता, किलिंबे म्हणजे नपुसक. नपुसक किती पंढरपूरची ताकद मोठी, नपुसक होता तो. आता त्या व्यक्तीला त्याचे आई वडील सुद्धा हसत होते. पुरुषार्थहीन बालका कोण माने तयाची माता, पिता ते श्रुतार्था त्यागी त्याशी. ज्याला पुरुषार्थ नाही त्याची आई त्याला कशी मानिल अण्णा? नाही मानित. बाप सुद्धा मानित नाही, नाही मानित. तर तुम्ही आम्ही मानताय कशाहून? हे मूर्खपण आहे बरं का. महाराज लोक असं वागतात त्याचं वर्णन केलंय. महाराज म्हणत नाहीत त्याला मानू नका. त्याला देवानं जन्म दिलाय ना, त्याला देवानं जन्म दिलाय, देवानं. एक भागवतात एक प्रसंग आला बघा. मला भागवत नाही सांगायचं, पुरावा द्यायचा आहे. भागवत सांगितलं ना त्याच्या काकांकडे, पुन्हा ना मनमाडला सांगायचं. आता श्रावण महिन्यात आता मनमाडला पुन्हा सांगायचं. हो. तर कालिया नावाच्या सर्पाला पंढरपुरातल्या मालकानं दटिलं. मला एक सांगायचं की आपल्याला कोणाची निंदा करायचा अधिकार नाही. कालिया नावाच्या सर्पाला आबा पंढरपुरातल्या मालकानं सूर्यवंशी दटिलं. काय रे म्हणे मूर्खा, तुझ्या दातात विष आहे, कोणाला चावतो, पाण्यात गरळ टाकतो, मूर्खा, विषारी करतो पाणी. ते कालिया कालिया होता. काही काही माणसं रुकीला असतात, नालायक असतात, पण बोलायला हुशार असतात. आणि जे बोलण्यात हुशार आहेत का त्याच्या कळडी इकत आहेत बघा. वाणीनं गोड असतात काही काही माणसं. काही वागायला चांगले पण थुत्र खराब. हो, गावरान तूप खाऊ घातलं पुन्हा विचारलं तुमच्या बाप जन्मी भेटत का? अरे उलटायची वेळ आली ना. हो. आणि काही माणसं काहीच करणार नाहीत. वा वा वा, काय महाराज, वा वा वा, बर 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 बर. कधी निघले होते? हो हो हो, जेवण, बर बर बर. बापा उपाशी राहायची कॅपॅसिटी तुमची, पण काय म्हणीच न. पण भाषा लय गोड. हो, कमाले हो महाराज तुमची. राम 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 बापा. कुठं होतं ते पुरंदर तालुकान. काय बापा, काय कसं बोलण्यात लय हुशार. काय बोलाची चकडी बोलताची भात. बोलण्यात काही काही माणसं हुशार. भीम हे महाभारतात वागायला गोड पण बोलायला कडक. वागायला गोड भीम, बोलायला कडक. म्हणे सगळी नावं ठेवू लागली, सगळी जण नावं ठेवू लागली. काय ताकद आहे पंढरपुराच्या मालकाची. तो किलिंबे नावाचा व्यक्ती एका वारकऱ्यासोबत पंढरपूरला आला. सगळ्या वाटानं नाराज होता. संचाय काही जास्त बोलत नव्हता. पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीनं पाठीवर थाप टाकली. तो कामच झालं म्हणले. काय काम झालं म्हणले? आता इथं आंघोळ केल्यावर मला कोणी पोरगी देणार आहे का? अरे पोरगी नाही देऊ दे, पण इथून पुढं तुझी कायमची निंदा संपणार. कसं शक्य हो म्हणले बाबा. अहो दादा, ज्या आईला कळाल्यावर त्या आईनं माझी चेष्टा केली,
बापानं सांगितलं आमच्या कुळात तू पापी जन्माला आलास, आमचं नाव घालायला जन्माला आलास, लोक मला चांगलं म्हणतील कसं, तू काळजी करू नको. इथून पुढं वारकरी संप्रदायातली सगळी लोक सकाळच्या काकड्यात तू नाव घेतील. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पाये. हा सर्व वारकरी संप्रदाय सकाळच्या काकड्यामध्ये घोड तुझ्या नामाचा जयघोष करील. मला सांगा, या संप्रदायातल्या मातब्बर विद्वान लोकांनी सकाळच्या काकड्यात आनंदाने वाक्पुष्प मुखारविंदातून त्या व्यक्तीच्या नावानं अवदान सकाळच्या ब्राह्मी मुहूर्तावर टाकलं. एवढा मोठा त्या खोदू पिंजऱ्याचा अधिकार वाढला. आबा ताकद कशाची आहे? फक्त पंढरपुरातली, फक्त पंढरपुरातली. काहीच केलं नाही त्यानं, नुसती पंढरपुरातली ताकद आहे. मग त्या समाजानं वाळीत टाकलेला, मायबापानं चष्टेनं बरबडून टाकलेला व्यक्ती जर पंढरपुरातली गंगा, पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीला इतका उंच नेऊ शकतो, ही पंढरपुरातली ताकद आहे. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, खट या नट या कोणी या शुद्ध होऊन जा. महाराज हे वाक्य दुसरीकडे लावतात माणसं. आपण कळत न कळत केलेली खटनट व्याधीतली जी पाप आहेत ती पंढरपुरात प्रांजळपणानं दुरुस्त होतात. पण आजही सोहळ्यात जाणारी माणसं संघ 52 अध्यायाचा ग्रंथ नेतात. हे दिंडीत चलत नाही. स्वतंत्र पिकअप असतं, त्याच्यात गाद्या असतात, स्वयंपाकाला कोणीतरी विशिष्ट प्रकारचा माणूस असतो, यादी असते, आज दुपारी मेनू काय होणार, संध्याकाळी काय होणार, सकाळी नाश्त्याला काय असणार. मस्त टॅम्पूत बसणार आणि पत्ते पिचणार. यायच्या टॅम्पू सगळं चंद्रभागेत टाकलं आणि वरून पॉकल्यान घातलं तरी ह्या आराम खोरायला मोक्ष नाही. आहा मोक्ष नाही. कळत न कळत झालेली खटनट पाप तिथं दुरुस्त होत असतात. आणि तिथं जाऊन पाप करता किती नालायकपणाचं टोक आहे. अहो हा ते सापाचं सांगत राहिलो ना, ते सापाचं ते हुशार होतं बोलण्यामध्ये. बोलायला काही माणसं लई हुशार होते. ते नक्र नावाचा व्यक्ती पण बोलायला हुशार होता. त्या गजेंद्राचं रक्त पिलं आणि देवाला बोलायला हुशारीने बोललो. हा त्यानं भजन केलं, त्याला मोक्षाला नाही आले म्हणले. म्या काय तुमचं वाईट केलं? अरे तो हत्तीचं रक्त पिलं, मला तोंडानं पिलं, काना रिकामेच होते ना. त्यानं तोंडानं भजन केलं, मी दोन्ही कानानं ऐकलं. श्रवण भक्ती तर श्रेष्ठ आहे. जगाच्या मालकानं त्यालाही मनात पेलो. काय बोलण्यातले माणसं हुशार हो, जे बोलण्यात हुशार आहेत का ते पुढे जातातच. हुशार असलं पाहिजे बोलण्यात खरंच माणसानं. साचानी मवाळ हो, पण ते काही मर्यादित बोललं पाहिजे, असं गोड बोललं पाहिजे मर्यादित. म्हणे आता तो तसा लिंबे जन्माला, त्याचा काय दोष आहे? देवाने विचारलं, काय रे मूर्खा विष टाकतो तू पाण्यामध्ये? तो कालिया सर्प म्हणला, देवा मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मी. मला दात कोण दिले? म्हणले मी. दातात विष कोणी दिलं? मी. मग मला सर्पाच्या योनीत तूच जन्माला घातलं, दात मला तूच दिले, विषाची पेटी तूच दिली, मग तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश श्रीमद भागवताची एक त्रोटक आरती. ओरिजिनल आरती वेगळी बरं, मी त्या दिवशी सांगितली होती ओरिजिनल आरती. आता पण ही वाईट आहे असं नाही, हे सुद्धा पोषक आहे. तसं त्या व्यक्तीला जन्म जगाच्या मालकानं घातला, तुम्हाला आम्हाला हसायचा काय अधिकारी? पण पंढरपुरातल्या मालकाने शुद्ध केलं. एवढी मोठी ताकद आहे त्या पंढरपुरात. हा चला, काशीमध्ये गेल्याच्या नंतर पापाचा क्षय होतो, पाप संपत आहे. पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, हे मुद्दा लक्षात ठेवा. काशीमध्ये गेल्यावर पाप संपत आहे, पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, याचा मुद्दा लक्षात ठेवा. चला, हिमालयावर गेल्यावर दोष जातोय. हो, हिमवंतू दोष खाय, हिमालय दोष खातो, पण मरावं लागतं ना तिथे. काशी मोक्ष मिळणारा जो अडथळा आहे, मोक्ष मिळत असताना जो अडथळा यायला का, हे अडथळा नावाचा हा दोष आहे. हा दोष काशी खाती, पण मरावं लागतंय. बाकीच्या गंगेत पाप जातंय, पण बुडावं लागतंय. शास्त्र एकम पदा गंगोदकानाम सव्यानाम नाभायम. नाभ म्हणजे बिंबी, बिंबीपर्यंत पाण्यात उभं राहायचं. जन्नो जंगाभय स्थितो, मांडीपर्यंत उभं राहायचंय. पदा तलाग्र जायते एकाग्रम पदो भयो नासाग्रो भय स्थिती. तोंड पाण्यात बुडालं, नाक पुड्या उघड्या,
इतक्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या, हिवाळ्यात पाण्यात उभं राहायचं, काय नाना प्रकारच्या, एका पायावर उभं राहायचं, तळे भिजतील असं उभं राहायचं, गुडघे भिजतील असं उभं राहायचं, मांडी बुडेला असं उभं राहायचं, नाभी कमला अस्तित्व कटिसूत्रा भयव्याप्ती बेबी इतक्या पाण्यात उभं राहायचं. अशा नाना प्रकारचे पापक्षालनाचे कर्म आहेत. त्यावेळेला त्या गंगा हे पाप संपत असतात. इथं चंद्रभागा डोळा देखली, या सर्व तीर्थाचं पुण्य ते बघितल्याच्या नंतर बघा, आणि बाकीच्या तीर्थावर काही गोष्टी केल्याच्या नंतर मोक्ष प्रदान होत असतो. काशीमध्ये गौदानम सकल स्थितायाम पितरोतृक्तायाम नारायणो पिंडवलः यत सर्वाय काल सर्पोर शांतिर्भयो मुच्छतेर्मुच्छतेनाः यत शांतिरोस्ततेवचा. नाना प्रकारची विधी सांगली. काल सर्प शांती सांगितली, आपती नावाचा विधी सांगितला, त्रिपिंडी नावाचा विधी सांगितला, नारायण नागबली नावाचा विधी सांगितला. हे सगळे पितृदोषाचा, नारायण पिंड समर्पित करायचा, व्यातिपिंड समर्पित करायचा, भयपिंड समर्पित करायचा, मुच्छत समर्पित करायचा, असे 137 पिंड सांगितले. इतके मला पाठ असतील, होतील, मागं पुढे सांगाल तुम्हाला, पण तुमच्या तरी कुठं ध्यानात राहतील. त्याच्यापेक्षा तुम्ही वाचात ना. आणि इतका उकांडा इचकायचं काम बी नाही आपल्याला. विठाला विठाला हे सर्व विधी मुच्छत जर केले तर बाकीचे तीर्थ पावतात. या बा नुसती पप्याची माय घेतली आणि दोघं गेले तीर्थ. निघताना म्हातारीचं दर्शन पण घेतलं नाही पप्यानं पप्याच्या माईनं, तसेच गेले. काय काशी पावत नाही, काय रामेश्वर पावत नाही, काय तीर्थ पावत नाहीत, कुठलंच तीर्थ पावणार नाही. पण तुम्ही पंढरपूरला कोण्या बी अवस्थेत गेले, तिथं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा लय चुकलो बरं का, लय चुकलो, आता इथून पुढं चुका होऊ देऊ नको. सगळं पाप धुवाची ताकद त्या चंद्रभागेत आहे. सगळं पाप, सगळं. बाकीचे तीर्थ ऐकत नाही. कारण बाकीचे तीर्थ कसे आहेत सांगतो तुम्हाला. नॅशनल बँकेचा मॅनेजर आणि त्या बँकेत पैसे काढायला त्याच्या सख्या बायकोचा भाऊ आला. जरा शब्द कठीण वाटला का तुम्हाला? वापस घेऊ आपला, काय हरकत आहे त्याच्यात. होय संतोष भाऊ, बायकोचा भाऊ आला, विड्रॉल लिहिली. मला वाटतं पैसे काढतात त्या विड्रॉल म्हणतात बंद करा, आम्ही पैसे काढायची स्लिप ती हो लिहिली. त्याच्यावर लिहिली 49,000 आणि खातं पेनल्टी लागून झिरो झालं. खातं विठ्ठलांना झिरो झालं. कॅशियरनं ती विड्रॉल वापस केली. म्हणले त्या कॅशियरला मला तुला माहिती आहे कोण? अरे तुरंत बोललो, मॅनेजर साहेब माय सख्खे मिळून एक माई बहीण त्यांची बायको. मग ते म्हणले त्याच्याकडेच जाय ना. त्यांनी सांगितलं 49 काय 1 कोटी देतो त्याची सही आण. तिकडे गेल्यावर म्हणले काय? म्हणले हे वापस केलं. अरे मला वाटलं 1-1.5 लाख तुझ्या खात्यावर असतील. मी म्हणलं मॅनेजर म्हणून मी सही केली, तो खातं झिरो झाले ना. मग काय आता काय, फाडून टाकलं त्यानं. सख्या बहिणीचा नवरा आहे, वाक्य कळालं का? सख्या बहिणीचा नवरा आहे, पण खात्यावर पैसे असल्याशिवाय देत नाही. तसे सगळे तीर्थ पाप संपित आहेत, पण त्याच्या नियमात बसलं तर संपत आहेत. पंढरपूर मात्र बाकीचं काहीच विचार करीत नाही. तुका म्हणे मोक्ष देखील मोक्ष तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे. तिथले खडे असतील, पाषाण असतील, गवताच्या काड्या असतील, त्या सुद्धा देव आहेत. एक दुसरा मुद्दा सांगू का तुम्हाला? उत्तरेश्वर बुवान मगाशी एक प्रमाण दिलं, बाकीचे तीर्थ अभिमान वाढीते आणि अभिमान घालायची ताकद फक्त पंढरपूर. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण
जायायसे तीर्थ कोण, ताकद आहे दुसऱ्या तीर्थाची, अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही, जाऊ शकत नाही. सातव्या अवतारातला जगाचा मालक, या जगाच्या मालकाचे वडील वारले. जगाचा मालक म्हणजे पंढरपुरातला, ह्या मालकाचे सातव्या अवतारात वडील वारले. राजा दशरथ राजा वारले. श्राद्ध करायचं ठरलं, गयेला श्राद्ध करायचं ठरलं. काय करावं? भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष विटेवरचा मालक, सीताई साहेब म्हणजे प्रत्यक्ष विटेवरची मालकीन. सामुग्री जमा करण्यासाठी 9 दिवस लागले. सामुग्री जमा झाल्याच्या नंतर विजदी निषेधाचा काळ छेदला, 1.5 दिवस गेला. पुराण पहा, लक्षात येईल. पुराण बघा, पुराण. रामायण पाहूच नका, दुसरीकडे बघा, दुसरीकडे. पुन्हा तुम्ही रामायण पाहून म्हणताल बाळ्या खोटं बोलतो, असं नका हिचकी जाऊ. दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकी जाऊ नका. आणि काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जरा असा चमकला की लोक त्याच्यावर दगड टाकतातच. लाईट कोणतेच बटणं दाबल्यावर जर इजत नसेल तर लोक त्याला दगड हाणून बिजितात, फोडूनच टाकतात, लाईट फोडूनच टाकतात. पण असं मी सांगतोय म्हणजे काय, तुमचा काय माझा विरोध नाही, काय नाही, एखाद्या तीर्थाचा माझा विरोध नाही, काय नाही, मी वाचून सांगतोय. हे सगळं जमा केल्याच्या नंतर सुद्धा निषेध. मला सांगा, सर्व सामुग्री जमा झाली, कालभेदाची पर्वणी आली, आणि ही पर्वणी आल्याच्या नंतर पूजा सांगणारी जी आमची लोक होती ना, मंत्रोच्चार करणारी, ह्या मंत्रोच्चार करणाऱ्या लोकांनी सांगितलं, आता याला लाल रंगाची फुलं लागतात. कारण पिंडाला फुलं पांढऱ्या रंगाची नसतात, लाल रंगाची असतात, लाल रंगाची. रक्तम पुष्पम समर्पयामी, रक्तम चंदन समर्पयामी. एरवीच्या याच्यात म्हणत असतो, आज काही मला सुक्त म्हणायचं नाही ते, पण मी पुरावा द्यायला. मग लाल फुलं नाहीत ना. काटेरी वनस्पती होती. त्या काटेरी वनस्पतीला, विशिष्ट प्रकारची वनस्पती, त्याला केतकी नावाचं झाड म्हणतात. आणि ह्या केतकीला लालसर रंगाची फुलं येत असतात. आईसाहेबांनी ते फुल समर्पित केलं. सुनेला आपल्या उभयत कुळाचे पिंडदान करण्याचा अधिकार असतो. सुनेला हो. लेकीला मात्र बापाकडचं श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. हो, नाही, सुनेला असतो पुरेपूर अधिकार. या भाऊ या. लाल रंगाचं फुल समर्पित केलं. पिंड झाली, आटपली पिंड, दिला पिंड. या पुढे या. पिंडही दिला. आणि मग प्रभू रामचंद्राने, या पुढे प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते एवढा वेळ? पिंड तर्पण केलंय. तर जगाच्या मालकाने आबा आपल्या पत्नीला विचारलं, तू माझ्या बाबांचं पिंड सासऱ्याचं समर्पित केलं, साक्षीला कोण आहे? पुष्पानां केतकियो माल्याधिनी भयो साक्ष बोधनम सकल स्थितायाम. काय साक्षीला आहे? काय पितराचा वर्णदोष झाला असेल मला काय माहित नाही, किंवा काय 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 दोष पडला असेल. वर्ण शब्द चुकीचा आहे. काय दोष पडला असेल? गायीनं सुद्धा होकार द्यायच्या ऐवजी नकार दिला. पुष्पास व्याघ्र भागा स्थितो माल्यादीन सवे छेदहा ततो पिंडो पुनितो भया जायते रुष्णिरो. गायीनं का नकार दिलाय? म्हणून आज आपल्या संस्कृतीत गाय तोंडाऐवजी पाठीमागून पवित्र आहे. सीताई साहेबांचा भेद पडला पाठीमागून. आणि गाय खरंच मागून चांगली आहे विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा. गोमूत्र तिचं पाठीमागूनच पोषक आहे, शेण तिचं पाठीमागूनच पोषक आहे, दूधही तिचं पाठीमागच्याच पायात असतं ना, पुढच्या पायात थोडीच कास असते. सगळा ओरिजिनल गाभा पाठीमागच आहे ना. एकूण विज्ञानाच्या दृष्टीने गाय पाठीमागून पवित्र, आणि पुराणाच्या दृष्टीने पाठीमागून पवित्र, समोरून अपवित्र सांगितलं.
गायत्री स्वमुख बक्षी तसे मळ गायत्री स्वमुखे बक्षी तसे मळ मिळाल्या ओहळा गंगा गंगा मिळाल्या ओहळा गंगा गायत्री स्वमुख बक्षी तसे मळ गायत्री स्वमुख बक्षी तसे मळ मिळाल्या ओहळा गंगा पुरावा ऐकला तुम्ही बघा किती मोठी ताकद आहे. पाठीमागनं काय पवित्र केतकीचं फूल त्रता युगापासून अपवित्र सांगितलं. कुठल्याच देवाला पवित्र नाही केतकीचं फूल, अपवित्र सांगितलं. धोत्र्याचं फूल पवित्र सांगितलं. ते धोत्र्याचं फुलं असे चुरगाळले तोंडावून हात फिरला ना तर ते तोंड सुजत आहे इतकं विषारी फुल. पण ते भगवान शिवशंकराला पवित्र सांगितलं. ते हरितालिकेच्या दिवशी पवित्र सांगितलं. हो, पण केतकीचं फुलं अपवित्र सांगितलं. आणि मग प्रभू रामचंद्रानं पुन्हा शरयूच्या तीरावर पिंडदान केलं. केलं नव्हते का पिंड शेतीनं? मला सांगा, तीर्थराजानं उभं राहून सांगायला पाहिजे होतं, राजाधिराज रामचंद्राय येत रघुवंशास्नुषायाम सीता भयो जनकनंदिनी सकलाम पिंड तर्पणोस्ततेवचा अभत्वम मुकाम वाणी. तीर्थमुखे झाले, मुके झाले तीर्थ. म्हणजे त्या तीर्थाला कोणाचं तरी वजन आलं, तडपण आलं, ते बोलले नाही तीर्थ. चला या पंढरपूरकडे आता. देवीचा उपासक एक राजा, जगदंबेचा भक्त होता तो. माझे 2-3 मित्र जगदंबेचे, ते काही खातील काही खातील. हो, ते तर म्हणलं आमच्या इथं दसऱ्याच्या दिवशी मानाचाच बोकड्या कापावा लागतो. मी म्हणलं तुला जर कापलं तर नाही जमायचं का? ते लेकरं तरी सुखी होते, तुला कापलं तर कशाला शेळीच्या पोराचा जीव घ्यायला घेणं देणं. किती 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 देवीची भक्त आहेत माझी, असे जवळचे नातेवाईक आहेत. ते आता करू काय, आधी त्याला पोरी दिले ना आमच्या घरातल्या लोकांनी. आता मी बंद केलं त्याला देणं. हे पाहुण्या रावण्याला सांगत असतो यायला देऊ नका, येडे आहेत म्हणून. 2-3च आहेत आमचे पाहुणे तसे देवीचे उपासक. त्याच्यातला आमचा एक पाहुणा कोण्याच देवाला मानित नव्हता, फक्त देवीलाच. आणि तो पाहुणा पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वारकरी भेटले. वारकऱ्याचा चालू होता हरिपाठ, काकडा, सकाळचा काकडा चालू होता. चंद्रभागेच्या वाळवंटात स्नानगीन झालेलं, गंध लावलेला, मुद्रिका लावलेल्या, गळ्यात तुळशीची माळ, हातात चिपळी, आणि काकडा चालू होता. माणसं आहेत म्हणले, हो धोतर गुडघ्यावर फाटलेलं. हो, बनेली 2 भाकरी बांधता येणार नाहीत इतकी भोकाळ बनेलीला पडलेली. म्हणजे फाटके परिस्थिती नाजूक होती त्या काळात. आता काळ वारकऱ्यांसाठी चांगला आलाय, फक्त वारकऱ्यांनी चांगलं राहावा. हो ना बनकर साहेब, वारकऱ्यांनी चांगलं राहावं. माझं मत आहे, एखाद्यानं जर आपल्याला गावरान तूप दिलं असं ना विठ्ठलांना, तर ते वरणावर खावा, भातावर खावा, बैंगणावर नाही खावा. होय काका, बैंगणावर खात असते त्यांना नाही, वरणावर खायचं, भातावर खायचं, पोळीत लावून खायचं, भाकरी लावून खायचं. भरतावच घेतलं बैंगण्यानं. हो, वांग्याच्या भरताव तूप खाला. अरे असं करू नये, काळ गोड आलाय. खरंच चांगलं वागायचं काळ आहे. आबा आपल्या जन्माच्या अगोदर किंवा आपला जन्म झाल्यावर वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराज लोकांची परिस्थिती फार नाजूक होती. सायकल नव्हती भेटत, सप्ताहात व्यवस्थित पंथीला जेवायला पण नव्हतं. तरी पण त्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेला गालबोट लागू दिलं नाही. नाही लागू दिलं त्या लोकांनी गालबोट. हो, आता या 10-20, 25 लाखाच्या गाडीत, 50 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या माझ्यासारख्या नालायकानं परमार्थाचे नियम सांभाळायचे. जगाचा मालक तुला डोक्यावर घेऊन फिरल. हो, नियम सांभाळायचे. नियम. दिसायला वारकरी साधा आहे रतन भाऊ, साधा वारकरी. आता हा देवीचा उपासक होता. याचं मंदिर फार सुंदर होतं जगदंबेचं. त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं, म्हणजे प्लास्टर म्हणायचं आपण, प्लास्टर. रुपयाचा पडदा लावलेला. रूप नावाचा एक धातू आहे. हो, टाळामध्ये कासं नावाचा धातू वापरला जातो. कासं, ते टाळा असे घुळा घुळा वाजती. हो, आणि येडपट माणसानं तयार केलेले खाटा खाटा वाजती. प्रत्येकाचा नाद. हा भूषण बुवा, बाबा झांज वेगळी वाजती, झांज वेगळी वाजती. चिपळीचा नाद वेगळा आहे, टाळाचा नाद वेगळा आहे, प्रत्येकाचा नाद वेगळा आहे.
हो, तो ध्वनी आहे ना, त्या ध्वनी प्रसन्न स्थितीत येत असतो ना. हो, टाळ आणि चिपळीचा ध्वनी प्रसन्न आहे, हृदयाला ओलावा फोडणार आहे. हो, झांजा असती का बाप्पा, 90 वर्षाची पण गुडघे हालत येत, झापछोय 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 चलत असते ती झांज. याच्यावर बी वाजली तुम्ही म्हणत ना भूषण तुम्ही. असू द्या, पाहिलं म्हणे काय परिस्थिती या माणसाची, काय दिलं असेल देवानं, किती फासुळ्या असा पिंजरा दिसायला तरी काकडा आवेशात म्हणायला. जवळ आले ते, चर्चा झाली. मी वेगळं सांगितलं होतं, आज वेगळं सांगतोय. त्याने आंघोळ करून आल्याच्यानंतर ते कपडे गिपडे थाट, त्याचं वैभव, त्या हिऱ्या माणिकाच्या माळा गिळा असा वजनात, ते रस्त्याने चालताना त्याला पाय घड्या टाकली, चंद्रभागेत पाय घड्या. अहो, चंद्रभागेची वाळू ज्याच्या पायाला लागन त्याचं शरीर पवित्र. हो, आणि चंद्रभागेत जर पाय घड्या टाकून चलत असेल तर असं समजायचं धोत्राव इन केली. नालायकपणा आहे तो, येडपटपणा आहे ते, आगावपणा. ती काय पवित्र आहे ती चंद्रभागा, सामान्य आहे ती. हो हो, ते पाणी किती पवित्र आहे. निघालं तिथं, त्या वारकऱ्याकडे पाहिलं. ए वारकरी बाबा, काय म्हणे, कधीपासून काकडा करायले. चांदणी निघल्यापासून. अजून किती वेळ. 3 मालिका राहिल्यात म्हणजे. कधी संपत याल. 10:30ला. रे मला भेटली तर करायची, भेटली तर करायची. ते थांबलं. ते राजा देवीचा उपासक आमचा पाहुणा होता, मागच्या हप्त्यात मेला. हो, मेला मागच्या हप्त्यात. ते मी जितायचं सांगत नसतो, अशा लोक अंगावर इष्टू टाकतील ना महाराज. ते जितायचं नाही सांगायचं. मेला ते मागच्या हप्त्यात. बसला तिथं. का हो म्हणे, कधीपासून करता. फार दिवस झालं. काय फायदा. म्हणला मला जो फायदा झाला हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. वजनदार माणूस ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. हो, आणि वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम चांडाळ. उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. तुला माहित आहे म्हणे. अरे तुरच बोललं ते. अरे मी आई जगदंबेचा उपासक आहे. अरे त्या जगदंबेच्या कृपेने विद्या नावाचं नगरी, त्या नगरीचा राजा आहे, बादशाह आहे मी, बादशाह आहे त्या नगरीचा, बादशाह आहे मी. रोज नित्य गावरान तुपातले लाडू खातो मी. वारकरी म्हणले, बाबा तू गावरान तुपातले लाडू खात असील, पण सकाळी गावखर खराब करीत असील. आम्ही आनंदाचे लाडू खातो. तू गावरान तुपातले खात असील रे, खराब केलास तो रस्ता हे खाऊ खाऊ. आम्ही आनंदाचे लाडू खातो. मस्तीतला माणूस येतो. काय बेता ते जगताप काका, मस्तीतला माणूस येतो. हा विद्यानगरीचा राजा आमचा पाहुणा म्हणला, हे काय आगाव आहे बोय, उत्तम बो, आगाव मनुष्य म्हणले. काही ठिकाणा नाही संध्याकाळचा, बोलायला नाही रगिल. पण ती मस्तीची रगिली होती ना, ती भक्तीची रगिली होती, ती नाविन्याची रगिली होती. ती काय अशी पानछट रगिली नव्हती. खिशात नाही दानान बाजीराव म्हणा. तुम्हाला नाही बरं, तुम्ही नावाचेच बाजीराव आहेत. आमच्याकडे एक जुनी म्हण आहे ती. बर म्हणले, एवढ्या मस्तीत बोलतात. काय काय तुम्हाला काय वाटतंय. नाही म्हणे, तुला ते रुपयाचं सारवण दिलं हे तितकंच लय मोठाडपण वाटायला का.
अख्खं गाव पंढरपूरचं आहे, सोन्याचं आहे. अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा, बरवी बरवी पंढरपूर विठोबारायाचे नगर, त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी. ही ताकद आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. फार मोठी ताकद आहे. अख्खं पंढरपूर सुवर्णाचं आहे. उभवली जेने लंका ती सुवर्णाची, पाप करी साची घेतली. पुण्याईनं थोडीच भेटली होती ती, हेच काटून घेतलेली. तिथं भगवान शिवशंकराचा वरदास्त लाभला म्हणून काही वेळापुरती रावणाला पचली. पण हे मुळता पंढरपूर सोन्याचं काय रुपयाचं सारवण दाखवता का म्हणले. पण ते पाहाची तुही ताकद आहे का. कृपा केली त्या वारकऱ्यानं, ती दृष्टी आली आणि पंढरपुरातले सगळे भितड सोन्याचे. नरुसच झाला. काय म्हणला आई, तो मंदिर सोन्याचं इथे इतका फुगलो मी काशीफळासारखा. याला आंगडं घालायला नाही, धोतर नीट नेसायला नाही, 10 वाजूस तर निहरीचा मेळ नाही, तरी अख्खं पंढरपूर सोन्याचं. काय ताकद आहे. पुण्याची फलश्रुती काय, काय पुण्याची फलश्रुती. वारकरी म्हणले तूही काय. ते म्हणला मी आतापर्यंत 150 याग केलेत. याग म्हणजे यज्ञ, 150 यज्ञ केलेत. हो याग केलेत. बर 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 बर. याची काही फलश्रुती अजून काही अनुभूती आली नाही, काही प्रसंग आला नाही का. नाही आला. थांब म्हणले मुक्कामाला. मुक्कामाला थांबले आणि काय माव केली पंढरपुरातल्या मालकानं. एक पोरगच कापलं. ते खोटं खोटं खरं कसं कापेन. मुंडकं एकीकडं शरीर एकीकडं. आणि ह्या राजाच्याच उशाला नेऊन टाकलं मोड. सकाळी यार राजाने मुलगा कापला. तलवार तर कमरालाच होती, खेटूनच होती झोपताना. आता ज्याच्याजवळ शस्त्र आहे त्यानंच कापलं. ते म्हणलं आगाऊच पंढरपूर हो तुम्ही सोन्याचं सांगतोय, पुण्य सगळ्या गोष्टी. अहो आमची जगदंबाच बरी आणि काय सगळे भानगडी म्हणले. अहो नाही खून केला तरी खुनाचा आरोप आला. मग एक काम करा तुम्ही उपासक आई जगदंबेचे भक्तराज, तुम्ही एक काम करा ना, 9 दिवस साबुदाणा खाता तुम्ही. दसरा झाल्यावर तुम्ही खेकडे धरितात. जरा हिशोबात राहा. तुम्ही 150 यज्ञ केलेत ना, त्या 2-3 यज्ञाचं पुण्य देऊन टाका, पोरग उठन. सगळ्या यज्ञाचं दिलं. अवदानो प्रातो भोगाश्वम सर्वस्थिता भोगियम संप्रोस्थिता लुप्तपिंडो भयस्थिता अर्जो जगदंबायाम वज्रेश्वरी कामेश्वरी प्रियेश्वरी प्राणेश्वरी कमला विमला सकला जायती मखेषु शुद्ध भवा अवदाने घृतेषु तिलद्दाने सर्वहा पिंड बली जायते. यज्ञाला पिंड द्यावं लागत असते, बलिपिंड द्यावं लागत असते. असे 150 पावणे 200 पिंड दिले. टाइम तर नाही संपला आबा आपला. हो मला सूचना करा. मग जरा म्हशीच्या वघारावानी मला सुधरत नाही. हिरोटीला लागल्यावर त्याला मसड घोसत नाही. मला दाखवा. आणि 10 मिनिटं शिल्लक. आपला पुरावा संपतून तेवढ्यात. मला वाटतं पहिलं कडू अजून ह्याच राहिलंय का. असं असतं कुठे कीर्तन. बघू उभाट्या पाळी चालू आहे. भेटीने गेल्यात आहे की नाही अन्न. पाळी कमी हो द्या. पण वर पणन कुठं शेल्यावर माती पडू द्या. सगळं द्या म्हणले पाणी. आता ते पुण्य सोडून द्या. काय नाही. वारकरी जवळ होते. सांगितलं दादा एक सांगू तुला. इथं आल्यापासून चंद्रभागेच्या आंघोळी किती केल्या. ते म्हणला मी एकच केली पण सर्दी झाली म्हणून मी 5 दिवस झालं मला सोन्याच्या पातेल्यात तापिलेलं पाणी येते आणि त्यानं मी आंघोळी करतो. सुवर्णो पात्रायाम तप्तो वैशान्नरो स्नानार शुद्धिर्भयो शुद्धम स्नेहाति जायते. स्नेह म्हणजे तेल, शुद्ध द्रव्य अंगाला लावतो म्हणे. मी एकदाच केलं. मग एकदा चंद्रभागेचं आंघोळ केल्याचं पुण्य संकल्प सोडून टाक. कापलेलं डोकं जुटलं पोरग उठलं. चला आता पाठीमागे या. एवढाच पुरावा झाला तुम्हाला, जास्त नकोय. हो पुन्हा फार गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. कशाला दे मिटा आहे का नाही. गावरान तूप असलं जास्त पेलं ना संडास लागत असते. हो सीता कोण होत्या. इटेवरची मालकीन. केलं नाही श्राद्ध सासऱ्याचं. निळा बाबा केलं ना श्राद्ध. केलं श्राद्ध. साक्षीला काय फुल साक्षीला आहे. ज्या गंगेत पिंड तर्पण केलं तिचं नाव काय आहे. पण हिच्या बी डोक्यावर काय वज पडलं होतं काय माहित. तिनं पण नकार दिला. म्हणून पंढरपुरातली मालकीन बनकरांना त्या मालकीनं शाप दिला. तो पाणी उघडा असलं की किडे पडतील. म्हणून आज गयेमध्ये स्नान करायचं, पाणी उघडं करायचं, आंघोळ करायची पुन्हा झाकून टाकायची. ऐक नाही प्रथा इटलांना ती.
मालकिनीनं शाप दिला निळा बाबा, मालकिनीनं शाप दिला. इथे ताकद किती मोठी कल्पना करा. पंढरपुरातल्या मालकिनीनं विधी केलाय तरी तीर्थ मदत करीत नाही. पंढरपुरातल्या मालकिनीनं विधी केलाय तरी फुल मदत करीत नाही. पंढरपुरातल्या मालकीने विधी केलाय तरी गाय मदत करीत नाही. इथं कोणाचाच नसताना एकाच आंघोळीचं पुण्य सोडलं तर मृतांचे तवेस्त तेशाम. काय ताकद आहे राजीव. आणि ही ताकद त्या पंढरपुरात आहे, ही ताकद त्या पंढरपुरात आहे. म्हणून माझे तुकोबर आहे पहिल्या कडव्यात म्हणून पंढरी शिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही बरं. दिन या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध अंतकरणी. ज्याचा अंतकरण गोड आहे उत्तम महाराज त्याचा तो सोयरा आहे. एक 5 मिनिटं घेऊ का? लाकडं आहेत का वाळलेले? ऐक काय नाही, आराम झाला रात्री मस्त. अण्णांकडे शिर्डीला थांबायची व्यवस्था केली. संतोषरावला फोन केला. हो आम्हाला 4थ्या काय मजल्यावर कळालं नाही, आम्हाला काय पायऱ्यानं जायचं काम नाही पडलं. वरी झोपलो तर आला ती मस्त. बनकर अण्णांनी सोय केली छान तिथं. चांगले माणसं आहेत तुमच्या भागातले, महाराजाच्या सोयी करतात. हा न परवाला आम्ही तिथं चापोलीला होतो. ते कीर्तन करून रातोरात सोलापूरला येऊन मग पुरंदरला गेलो. हे काय कीर्तन बी जवळजवळ भेटत नाहीत ना. नाही तर नदीला पाणी असल्यावर विहीर कशाला खांदायचं काम पडन आहे का नाही. कोणते कोण पाईपलाईन करावं लागेल. चांगली माणसं आहेत छान. कोणी कोणाचा सोयरा नाही होऊ शकत. जगाच्या मालकानं स्वतःचं कर्म दुस्तर होतं, जगाच्या मालकिनीचं कर्म दुस्तर होतं. म्हणून 6 महिने 27 दिवस तिला रावणाच्या अशोक वाटिकेत राहावं लागलं असं रामायण सांगते. कोणी कोणी काही भनगळीत असेल ते त्या नालायकाचं चिपड्याचं तिकडंच राहू द्या, पण असं रामायण सांगते. काही भनगळीत काही बी स्वतःला लय हुशार समजित काही काही नाही. पुराणे कोणाच्या बापाची जहागिरी नाही. मारुतीरायनं समुद्राला रस्ता मागितला आणि समुद्राला सांगितलं तुमची मुलगी प्रभू रामचंद्राची बायको आहे, म्हणजे रामचंद्र तुमचे जावाई आहेत आणि सासऱ्यानं जावायला रस्ता द्यावा. पण सासरा म्हणला मी पोरगी ज्याला नीट सांभाळता येत नाही त्याला मी जावाई म्हणतच नाही.
नाही द्याला समुद्रान रस्ता. नळ नावाच्या वानराच्या हातानंच सेतू बांधला 1200 किलोमीटरचा आबा आणि त्याच्याहून प्रभू रामचंद्र गेले. मग राम सोयरे नव्हते का समुद्राचे? पण जरासं इतुष्ट आल्यावर म्हणला का ते? होय सानपजी म्हणला का ते सोयरा काका? नाही म्हणला. महाराज म्हणला का? पण नाव आठवण तुमचं निलेश महाराज आपल्या भागवतात येत होते ते निलेश बुवा. म्हणला का तितक्याही पुटामुळे सोयरा म्हणला का नाही? एखादी मुलगी एखाद्या गावात देवान कर्मधर्म योगाने थोडस कमी अधिक व्हावं. अहो त्या गाव फालताड गाव आहे म्हणले ते का सोयरे आहेत का? माणूस इथं असं करतय. किती दिनाचा सोयरा? एकच मुद्दा सांगतो. बिदरच्या बादशाकडे जे सरदार होते ते शिंपी होते, म्हणजे यातीनं शिंपी. प्रत्येक वर्णभेद लावला ना. वर्ण का लावले? तुम्ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या 9 वया वाचा नाथ भागवतातल्या. वर्ण कशा करता लावले? काही काही म्हणते सगळी मानवता सगळे, पण वर्ण जे लावलेत का पंढरपुरातल्या मालकानं ते व्यवस्थित लावलेत. त्याच्यातल्या 2 वया मी कीर्तनात सांगू शकत नाही, फक्त तुम्ही घरी झाल्यावर वाचा किंवा नुसते माणसं पुढे हसले तर सांगल. इतका मतितार्थ त्याचा वेगळा आहे. सांगायला काही हरकत नाही, पण माझं वय कमी आहे. पुन्हा ह्या म्हणते माय मेला रहीच की तू. आणि वया तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या आहेत. फार 9 वया वाचा तुम्ही, लक्षात येईल वर्णाचा काय वेळ. शिंप्याच्या कुळात. पण त्या शिंप्याला जी मुलगी झालती ती मुलगी तात्विक, सात्विक, सदाचारी, सिलवान, अधिकारी मुलगी होती. तिचं नाव होतं राजाई. आणि राजाई सारखी धर्मपत्नी माझ्या निष्ठावंत नामदेवरायाला भेटावा अशी पंढरपुरातल्या मालकाची अपेक्षा होती. पण सरदार श्रीमंत आहे. मी एका कीर्तनात सांगितलं होतं त्या सरदाराला बसायला 844 घोडे आहेत. योगजून म्हणला बाळू महाराज तो होता का? सुंबळ्या मी नव्हतो ना, पण पुराण सांगते ना. आणि तू काऊन का शेप टिकून गरम व्हायला? हा काय तू या बापाचा पटका पेटला जर त्या सरदाराला 844 घोडे येत? अहो तो नामदेवरायचा सासरा आहे ना, होद्यान मोठा. हा काय तू या बेंबीवर टेंभा टाकला पेटलेली गौरी? मला काय मिळच कळत नाही. दुसऱ्याचं पोरग नोकरीला लागल्यावर तुझ्या पोटात काऊन डबा उठतो? काय घेणं का त्याच्याहून? अहो नालायकाचं वर्णन केल्यावर हीच का काहीतरी चांगल्या माणसाचं वर्णन आहे ना. हो हा लगाम कुठं चांदीचा असतो का सोन्याचा असतो का? तुझ्या बायकोला डोरलं भेटणं तू फुटकं नशीब आहे ना नालायका. रावणाच्या लंकेत मसडायला साखळ्या सोन्याच्या होत्या. आपण कुठून काय फायदा आहे? काय घेणे का त्याच्याहून? हो अहो माझ्या जन्माच्या अगोदर 2 वर्षांनी लग्न झालंय. माझा झाला 83चा जन्म. मला वाटतं 15/5/83 अक्षय तृतीया त्या दिवशी आलती. हो त्याच्या आधी 2 वर्षांनी लग्न झालं. लग्नात नवरदेवाला बसायला जी घोडी आणली होती का त्या घोडीला 2 चांदीचे खोटाड रवले होते. एक सोन्याचं आणि एक चांदीचं. पुढून 1.5 किलोचं खोटाड रवलं घोडीचा लगाम बांधायला, आणि मागून 2.5 किलो चांदीचं खोटाड रवलं पायबंद बांधायला. आमच्या आकणीचं लग्न होतं ते, बोराडे पाटलांचं आकणीचं लग्न. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर 2 वर्षात 2.5 किलोची मेक घोडीचा पायबंद बांधायला आणि 1.25 किलोची मेक लगाम बांधायला सोन्याची. तो काळ किती मोठा असेल कल्पना करा ना. काहीच एवढा मोठा श्रीमंत सरदार नामदेवरायला पोरगी कसा देईल? नामदेवरायची परिस्थिती तर तुम्ही पाहिली. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंती कीर्तन करी. रक्त्याची लंगोटी. आज नामदेवरायच्या अभंगावर कीर्तन करून मी ब्रासलेटचं पटका घेतलाय मी. अण्णानच बांधला त्याची पटका. नामदेवरायाच्या अभंग चिंतन मी करीत असेल आणि त्याला धोत्र नाही असायला. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत से आळी नामयाची. झोपलं होतं ते बी एके दिवशी. वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा, वारा पाणी मुसळधारा. वारं सुटलं, पाऊस आला, ते झोपडं मोडून गेलं. इतकी परिस्थिती नाजूक. देल बाप पोरगी. मुलगी देत असताना कुठेही द्यायची नाही. पुरावा एकदा म्हणता का? कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, द्रव्य आणि करोड्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या.
मागाचा घातलेला. पेताडा जर असेल तर पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असतात. मग द्रव्य देत असताना द्रव्य पात्र विचारून अन्नदान कोणालाही करा, पण कन्या आणि द्रव्य हे कुळ पाहून कन्या द्यायची असते. त्याची अवस्था बघून कन्या द्यायची. उगं नाही गाय सोडीन कोण्या दावणीला बांधली असं नसतंय. पाप लागत असते. ते कसा देईन राजा? नामदेवराय एका अधिकारानं मोठे, पण माहीत काय परिस्थिती बाकीची साधी. पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या लक्षात आलं ही कन्या माझ्या नामदेवरायला पत्नी म्हणून पोषक आहे, पण देणार नाही. बाप तर श्रीमंत आहे, पण श्रीमंत राजाच्या घरी आहे. बिदरचा बादशाह श्रीमंत होता. जगाचे मालक स्वतः गेले सोयरिकीला. पाहिलं तिथं दामू शेती स्वतः आहे. बघितलं घोंगडी होती मालकाच्या खांद्यावर अशी अन्न घोंगडी. त्या घोंगडीला सुप्तजय नावाची हिरे होती. म्या फक्त पुराणात वाचिले. म्या महाराष्ट्रात इतके गाव फिरले, पण एकाही सोनाराचे इथं सुप्तजय हिराबनकर साहेब नाही पाहिलाच नाही. त्याचा आमोशाच्या दिवशी बॅटरी इतका उजेड पडतो. 15 फूट वाढलेल्या उसात ते हिरा अंगठीत घालायचा आणि चालायचं. दिवस निघले इतका उजेड पडतो. दिवस निघले इतका. इतकी ताकद त्या हिऱ्यात आहे. आणि असे हिरे घोंगडीच्या दोन्हीकडच्या दशायला होते. घोंगडीला हे आपल्या घोंगड्यानं काही घातलंय, काही घातलंय. आता याच्यात कपडा घातलाय ना, हे बाटकी आहे घोंगडी. घोंगडी बाटत ती नसती, ती फक्त मेंढराच्या केसाची असं. हिच्यात घातलंय उलन कोचलं. आता हिला जर इटाळशीचा पाय लागला आणि त्याच्यावर कीर्तनकार मोठा संन्याशी बसला, त्याची लंगुटी जळल ना. काही लोक कशाला कशाचे थिगळं लावायला येतो. अरे वपत म्हणून काही असतं का? 5 क्विंटल सोनं घरी असलं म्हणून मंगळसूत्र 3 किलोचं घालीत असतात का? नवऱ्यानं लय मोठं सोनं घेतलं, 3.5 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी, आणि सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली कस्तुरी. एवढं सोनं घालीत असतात का? काही कशात नसतात क्वचित. घोंगडी तिला हिरे होते. हिरे घोंगड्या 9 प्रसिद्ध होत्या. त्याच्यापैकी एक प्रसिद्ध घोंगडी होती महाभारतात, ती भीष्माचार्याची. ती सिंहाच्या मानावरल्या केसाची होती. आयाळिंग केशरी भाऊ आसनस्तो भयो भीष्मा जायते तलकपा तर्पणो शास्त्रो शुद्धो पुनितो भया नैवम बाळू महाराज लिखितम. महाभारत सांगते विठ्ठलांना. माझं थोडंच वाक्य येते, मालकाचं वाक्य. असो काय सांगू लागलो. मालक गेली तिथं घोंगडी हिरे. बादशाह पाहिलं. इन्शाल्लाह ला इलाही ला इल्ला इन्शाल्लाह बिस्मिल्लाह रहीमिल्लाह ला इलाही ला इल्ला हसल्ले रसल्ले मोहम्मद जा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. बेगम लगे झाले. सरकार आइए बेगम, देखो भला ये दामा शेट्टी का मेहमान है. बोले एक कंधे पे रखे वाली जी चादर है, कंबल है, घोंगडी है, हिरे लगावाली लगायवाली हिरे हिरे हिरे. बादशाचा जरा हिंदी जरा मचकी येते, आखडून घेतो. हो तोंडावर पडण्यापेक्षा खाली पाहून चालावं. आहे का ना? उगं कशाला थुत्तर फोडून घ्यायचं. आपल्याला येतच नाही ना कशाला. एकीला गौऱ्या लावता येत नाही, ती म्हणली मी धिरडे करते. मी म्हणलं नको मंजुळा, तुला गौऱ्या लावता येणं तर तुला धिरडे कसे येते भाई, तू नको करू. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही. मला हिंदी येत नाही वय. विठाला देखो बोले बेगम राजाची कन्या आली. अब्बाजान देखो भला क्या महल चमक रहा है. त्यांच्यात जरा सूर्याचं नाव कमी घेते. काय म्हणले? पुनमोचदी चांद हेस्ती पुनमोयत चांद हेस्ती. पुढचं मला आठवणं ते अरबी भाषेतले. हो ये पूनम का चांद लक्षाधिक चांद ये महल में आए वाले हैं. देखो जो पूनम का चांद है, कैसी चांद सितारे चमक रहे हैं. देखो भला क्या कंबल है उनकी. अब्बाजान देखो अब्बाजान देखो. बादशाह 3 वेळेला चकित झाला. 3 वेळेला. एकदा घोंगडी पाहिल्यावर, एकदा मोहरा पाहिल्यावर, आणि एकदा मोहराची परचुंडी टाकणारा पाहिल्यावर. हो पुन्हा कधी योग आल्यावर सांगू आपण ते. आता फक्त सोयरा हा शब्द पटवून द्यायचा, पटवून द्यायचा. बसल्या पंगती. बिदरला पांडुरंगाच्या पादुका येतात. आपल्या संस्कृतीत तुळशी शिव लग्न लागत नाही विठ्ठलांना, म्हणून बिदरच्या बादशाच्या दरबारात आबा वृंदावने नामदेवरायचं लग्न बिना तुळशीचं कसं लागन? नाही लागू शकत काका.
शास्त्र आहे त्याच्यासाठी, म्हणून तिथं तुळस. पुढचं नको आपल्याला, इतकंच बघायचं. कार्यक्रम सगळा आटपल्याच्या नंतर दामू शेट्टीची जी परिस्थिती ही सगळी पाहिली, एकदम साधारण होती. काही काही सोयऱ्यांनी सांगितलं घर अत्यंत साधं आहे, पण बादशाह हुशार होता. बादशाहनं सांगितलं मला जरासं विचारू द्या. एखादी गोष्ट मनात बसली की माणसाला विचारा वाटते. बघा या बा ओरिजिनल शेतकऱ्याला बैल कोणाचे असू द्या, चांगले असल्यावर बघाच वाटते. काय बैल येतो म्हणे, काय शेतकरी हौशी असलो, काय बैल आहेत, काय बैल आहेत, अरे काय बैल गाडी आहे. या वागण्यानं तर शेतकरी कळतो, बाई कळती अंगणाहून, आणि शेतकरी कळतो बैलगाडीच्या वांगणाहून. वंगण कळत ना तुम्हाला, हे मीच सांगायचं. आणि बाई किती निर्मळ आहे तिच्या अंगणाहून कळती. 1.5 महिन्याला एकदा झाडी 3 मोहनाव निर्मळा, खरा उखांडा टाकला बोखांडी पुढच्या, आणि तो नाव निर्मळा. वागणं असते, वागणं. विचारलं, थांबा म्हणले, मनात बसलं. नाम आपलं काय नाम आहे, त्याला मराठी हिंदी लई येत नव्हती नाही, मराठी आकारात. दामू शेट्टी, तुम्हारा नाम दामू शेट्टीच आहे का? बर बर बर. तुम दुल्हे के बाबा आहे का? अर्धी मराठी अर्धी हिंदी. दुला म्हणजे नवरा, दामदेव नवरदेव होते ना. दुल्हे के बाप है आप? जी बोले. असं काय सांग म्हणे, मी म्हणालो. बर बर. एक कोण आहे? आपीच पूछो बोले. दामू शेट्टीन तिकडं पाहिल्यावर दामू शेट्टीला विचारलं होतं बादशाहनं कोण आहेत, पण दामू शेट्टीच्या लक्षात आलं आपण देव म्हणावं हे कशाचं मानित, आणि पाहुणा म्हणावं आपण कोण, हे कोण, काय कोण, आपण विचारा. महाराज त्या काळातला राजा स्वतःहून देवाकडे गेला. देव माणसाच्या रूपात आहे. आपका नाम क्या है? इतो नाम है. अभी परिवार वाले की कोण आहे? मी वराचा मामा आहे. नवरदेवाचा मामा आहे. सरदाराच्या अंतकरणात शंकेच्या गोंड्या फुटत होत्या, पण या खांद्यावर गोंगडी असणाऱ्यानं सांगितलं मी नामदेवरायाचा मामा आहे. त्यावेळेला बादशाच्या अंतकरणाला पाझर फुटला आणि डोळ्यातून गालावर पाण्याचा थेंब आला, आणि राजाईच्या वडिलाला सांगितलं छाती ठोकून पोरगी देऊन टाक. ज्याचा मामा सभेत आल्याच्या नंतर हजारो पौर्णिमेचे चंद्र माझ्या महालात यावा असा लख प्रकाश ज्याच्या मामाच्या घोंगडीचा पडतोय, त्याचा भाचा किती अधिकारी असेल, देऊन टाक. दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणताल तुम्ही. अहो तुमच्या एखाद्या पाहुण्यानं चांगलं काम केलं, पाहुण्याच्या भाव कितलाय. हा ते काय सांगायचं तुम्हाला, आमच्या जवळचे येतं. अहो 19 वर्षापूर्वी मला कोणी बाळ्या म्हणत नव्हतं. मला काय आता शिंग आले नाही. नाही नाही, आमचे लय जवळचे पाहुणे आहेत बाळू महाराज. मी माझ्याहून उदाहरण सांगतो. माझ्याहून मला कोणी लग्नाच्या पत्रिका देत नव्हतं, अण्णा देत नव्हतं. गळ्यात शपथ, कुठं कशाला सांगू या स्टेजवर. पाहुण्यानं चांगलं काम केलं की लांबचा असला तरी आमचा, आणि सख्खा मेवना पेणारा असू द्या, ते पेल तर ते आमच्या मेवण्याच्या भाव कितलंय. तो या बहिणीचा नवरा चंद सोंबळे, पण मूर्ख असल्यामुळं पाहुणा